गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी काय करते. हा एरंड्याचा पाला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अजून ॲड कडुलिंबाचा पाला करतोय. हे सगळं कडुलिंबाचा पाला असं फक्त पानं तोडून घ्यायची, देठं वगैरे काही घ्यायची नाही. कडुलिंबाचा पाला टाकायचा, पूर्ण भरपूर प्रमाणात कडुलिंबाचा पाला टाकायचा. तुम्ही बघू शकता मी किती पाला टाकला आहे. कडुलिंबाचा पाला, परत एरंड्याचा पाला, अजून त्याच्यामध्ये कारलं, हळद आणि शेकटाचा पाला. शेकटाच्या पाल्याला सहजन बोलतात. सहजनचा पाला टाकलेला आहे आणि 1 चम्मच हळद टाकली आहे. त्याच्यावरती 1 चम्मच हळद टाकून ह्याच्यावरती चालायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यामुळे काय होतं, आपल्याला चालायला इझी पडतं आणि पटकन सगळं मॅश होतं. तर ह्याच्यामध्ये चाललं की आपल्या तोंडात, आपल्या शरीरामध्ये आपल्याला एक फ्रेशनेस फील होतं व आपल्या ॲटोमॅटिकली आपल्या घशामध्ये, डोळ्यांना असं वाटतं कडू आपल्या पायापासून वरती आपल्या शरीरामध्ये येते. त्याच्यामुळे आपल्या शरीरातले बहुतेक आजार कमी होतात, रोग कमी होतात. ब्लड प्रेशर, डायबिटीस तर हल्ली प्रत्येकाला असतं, त्याच्यामध्ये पण आपल्याला फरक जाणवतो. एक 20 ते 25 मिनटानंतर फरक येतो. काही काहींना त्याच्यापेक्षा जास्त टाईम लागतो, त्यांच्या शरीरामध्ये जास्त हे टॉक्सिक असतात म्हणून. आपल्या शरीरातले पूर्ण टॉक्सिक असतात ते ही ट्रीटमेंट संपवून टाकते आणि ह्याच्यामुळे ब्लड प्रेशर आणि शुगर तर कंट्रोलमध्ये येतं. आपल्या शरीरातलं इन्फ्लेमेशन पण कमी होतं आणि हे अँटी कॅन्सर आहे. तर आपल्याला भविष्यात कधी कॅन्सर होणार नाही म्हणून पण हा ट्रीटमेंट केला. म्हणजे कोणाच्या जेनेटिक, ज्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सर असतो त्यांनी पण हे ट्रीटमेंट केलं तर हे एक अँटी कॅन्सर ट्रीटमेंट पण आहे. ह्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या सगळ्या नसा पण ओपन होतात. ज्यांना लकवा वगैरे मारलेला असतो त्यांनी पण हे ट्रीटमेंट केलं तर त्यांच्या शरीरामध्ये खूप फरक येतो. कारण की आपण आपल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट्सला खूप कमी आखतो, पण असं नाही आहे. आपल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूप चांगले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे बेनिफिट्स होतात. पण आपण ते व्यवस्थित केले पाहिजे, त्यांचं पालन केलं पाहिजे. ह्याच्यामुळे आपल्याला खूप फरक जाणवतो. आता माझ्या मिस्टरांना पण लकवा मारलेला, पण ते बरे झाले आहेत. आपण जर व्यवस्थित ट्रीटमेंट आणि काळजी घेतली की माणसं बरी होतात आणि आपण आपल्या जुन्या ज्या आहेत ट्रीटमेंट्स आहेत, आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत, त्या आपण घरी स्वतः जर केल्या तरी पण त्या आपल्याला खूप फायदा देतात. आणि आपण ह्याच्यामध्ये सहजनचा पाला टाकला आहे, शेकटाचा पाला जो टाकला आहे, त्याच्यामुळे जे आपलं स्वेलिंग वगैरे असतं, आपल्या हाडांचे जे डिसऑर्डर असतात ते पण कमी होतात. आणि तुम्ही बघू शकता हे मीरा, भैरव, कारलं